नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार. नमस्कार, मी मिलिंद गोरटे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू आणि राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच सोलापूर येथे राहतो. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्प सादर केला. त्याच्यात क्रीडाविषयक काही त्यांनी तरतुदी केल्या. भरीव अशी वाढ त्यात केलेली दिसते. भारताला 2036 साली ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवायचं स्वप्न आहे आणि ऑलिम्पिकच्या माध्यमातून आपल्या राज्यातील, महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, त्यांना पदकं मिळावीत. तर त्यासाठी शासनाने अधिकचं योगदान दिलेलं आहे, अधिकची तरतूद केलेली आहे. त्यात उदाहरणार्थ असं सांगता येईल, मिशन लक्षवेध या अंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्यस्तरावर यापूर्वीच हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू झालेले आहेत. त्यात आणखी 4ने वाढ होणार आहे. राज्यातील दुर्गम भागातील गुणवत्ता शोधण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने एक त्रिस्तरीय संरचना महाराष्ट्र राज्यात तयार करण्यात आलेली आहे. राज्यस्तरावर यापूर्वीच 8 हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू आहेतच, त्यात 4 नव्याने वाढ होते. विभाग स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्र सुरू करणार आहेत आणि जिल्हा स्तरावर 96 गुणवत्ता विकास केंद्र सुरू होणार आहे. केवळ प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानेच नव्हे, तर खेळाडूंना आवश्यक असणारी मैदानं, त्यांना लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत, आधुनिक जिम आहे आणि क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान वगैरे असेल त्यासाठी आवश्यक असणारी निवास व्यवस्था इत्यादीसाठी भरीव निधी शासनाने याच्यासाठी दिला आहे या अंदाजपत्रकामध्ये. तर एक खेळाडू म्हणून, एक क्रीडाप्रेमी म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.